आज आपण बघणार आहोत कर्ज देताना घेताना कर्ज मंजुरी ते कर्ज परतफेड प्रक्रियेच्या तपशीलासह प्रदीप मांडके या पुस्तकाचे लेखक आहे. सकाळ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. मी सचिन के बुक रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला कर्ज कसं मिळवायचं आणि कर्ज कसं फेडायचं हे या पुस्तकात प्रदीप व्ही मांडके यांनी सांगितलेलं आहे. आपण पुस्तक बघणार आहोत. पुस्तक कसं आहे ते चालणार आहोत. काय काय या पुस्तकात आहे तेही बघणार आहोत. मनोगत आहे, ऋण निर्देशन आहे, अनुक्रमणिका बघूया. अनुक्रमणिकेमध्ये काय काय दिलंय ते. कर्जाचे प्रकार दिले आहे. खेळते भांडवल, मुदत कर्ज, किरकोळ कर्ज, शेतीतील कर्ज, प्रमाण विश्लेषण, कर्जाचे दस्तऐवजीकरण, थकीत कर्जे, कर्जे थकीत होऊ नये म्हणून काय करायचं, रिझर्व्ह बँकेच्या कर्जाविषयी नियम काय आहे, हे सर्व या पुस्तकात दिलेलं आहे. बघा, कर्जाचे प्रकार दिलेले आहेत. चार्ट बनवून दिलेला आहे सुरुवातीला, तो आपण बघूया. त्यानंतर पुस्तक कसं आहे ते चालणार आहोत. काय काय या पुस्तकात आहे तेही बघणार आहोत. कर्ज ही संकल्पना तशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज भासते. तर व्यावसायिकाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर कर्ज घेणे अपरिहार्य असते. आपली ही गरज पूर्ण करण्याचा सर्वसामान्य मार्ग म्हणजेच बँकिंग कर्ज. आणि कर्जाविषयी थोडंफार प्रदीप मांडके यांनी या पुस्तकातून आपल्याला मांडलेलं आहे. माजी वरिष्ठ उपाध्यक्ष ॲक्सिस बँकेचे हे अधिकारी होते. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे कर्जाविषयी. कर्ज कसं घ्यायचं, कसं फेडायचं, कशा पद्धतीची कर्ज असतात, इतर कर्ज कोणती असतात, हे सर्व या पुस्तकात दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल. पुस्तकाची किंमत आहे 299 रुपये. त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून ते पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.